लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मालेगावच्या 3 वर्षीय चिमुकलीवरील अमानुष अत्याचार आणि खून प्रकरणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। बातमी नाशिक येथून। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 17 नोव्हेंबर 2025 रोजी 3 वर्षांच्या निरागस बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार व निर्घृण खून प्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी रिपब्लिकन सेना नाशिक जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। या संतापजनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून महिला आणि बालसुरक्षेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे। या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनामध्ये आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच जिल्ह्यात महिला व बालसुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना राबवणे, संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढवणे, शाळा व वस्त्यांमध्ये सुरक्षा जागृती मोहीम राबवणे, महिलांसाठी हेल्पलाईन सेवा अधिक सक्षम करणे आदी मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे। याशिवाय पीडित कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत व सर्व प्रकारचे कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। बाल सुरक्षा समितीमार्फत तात्काळ हस्तक्षेप करून लैंगिक अत्याचार प्रतिबंध जनजागृती आणि पोलीस जनता समन्वय वाढीसाठी ठोस कृती आराखडा राबवण्याचीही मागणी करण्यात आली आहे। निवेदन देताना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय साबळे, महाराष्ट्र नेते अॅडव्होकेट विनय कटारे, जिल्हा कार्याध्यक्ष मारुती घोडेराव, शहर महासचिव संदीप काकडीज, जिल्हा उपाध्यक्ष विवेक तांबे, महिला महासचिव कोमल पगारे, जिल्हा सचिव आरिफ मंसुरी, अनिल कळंके, इगतपुरी तालुकाध्यक्ष विठ्ठल जगताप, कल्याण खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी यांनी निवेदनाची दखल घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली आहे। प्रथमतः मालेगाव येथील डोंगराळे गावामध्ये जी घटना झाली तिचा मी रिपब्लिकन सेनेतर्फे जाहीर निषेध करतो। मी शासनाला सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा हा कर्णिक साहेबांनी कायद्याचा बालेकिल्ला केला आहे। 9 महिन्यात 49 खून झाले होते। जेव्हापासून कर्णिक साहेबांनी या प्रशासनावर वचक निर्माण करून, गुन्हेगारांवर वचक निर्माण करून 2 महिन्यात साधी 326ची देखील घटना घडली नाही। मी हेच म्हणत, याच धर्तीवर या प्रशासनाने, या पोलीस डिपार्टमेंटने जे मालेगावचे असतील यांनी या कर्णिक साहेबांच्या कार्याची दखल घेऊन या गोष्टीपासून, जे डोंगराळ भागात जी घटना झाली, चिमुकलीवर अत्याचार झाला, त्या गोष्टींना भविष्यात होणार नाही यासाठी आळा कसा बसवला जाईल याची सरकारने दखल घ्यावी व त्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन, हा नाशिक जिल्हा खरोखर कायद्याचा बालेकिल्ला आहे, तो गुन्हेगारांच्या संदर्भात असो, अन्य अत्याचार करणाऱ्यांच्या संदर्भात असो, सर्वांना एक प्रकारे न्याय हे पोलीस प्रशासन हा कायदा देऊ शकतो, याची पायंदडा हा पोलीस प्रशासनाने या नाशिक जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये राबवला पाहिजे। या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे। या पीडितेनंतर भविष्यात कोणीही अशी घटना घडू नये यासाठी अशी एक शासनाच्या माध्यमातून दहशत म्हणा किंवा कायदा म्हणा हा केला गेला पाहिजे, अशी आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मागणी करत आहोत या शासनाकडे। एवढं बोलतो थांबतो। जय भीम। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात 17 तारखेला जी अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे, ती घटना अतिशय निंदनीय असून हे पूर्ण निंदनीय कृत्य एका नराधमाने केलेलं आहे। या सर्वाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने माननीय नाशिक जिल्हाधिकारी साहेब आयुष प्रसाद यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आमच्या निवेदनाची संपूर्ण दखल घेऊन हे प्रकरण लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टात चालवून दोषीला कडक कारवाई करण्यात येणार आहे। तसंच त्याचबरोबर इतर ज्या महिला व बालकांच्या हक्कांसंदर्भात आणि सुरक्षेसंदर्भात ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही त्यांच्यामार्फत शासनाकडे पत्रव्यवहार देखील केलेला आहे आणि त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या यापुढे आम्ही शासनापुढे ठेवू आणि लवकरात लवकर अंमलबजावणी करू। यानंतर आम्ही सर्व रिपब्लिकन सेनेच्या वतीने संबंधित जी पीडित बालिका होती तिला भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि तसेच या घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद। जय भीम। आज आम्ही आवाज थोडा मोठा। आज आम्ही आनंदराज आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
रिपब्लिकन सेनेतर्फे श्रीयुत कलेक्टर साहेब पियुष प्रसाद साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। जी डोंगराळे येथे घटना घडलेली आहे चिमुकलीवरती, ती फार दंडनीय आहे, गंभीर आहे। ही नाशिक जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला लाजणारी घटना आहे। मानवतेला ही फार मोठा काळीमा आज फासण्यात आलेला आहे एका नराधमाकडून, आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळे सेनापतींच्या मार्गदर्शनासाठी आज निवेदनामध्ये सगळे मार्गदर्शक तत्त्वे दिलेले आहेत। मागणी केलेली आहे की या नराधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यावी आणि पुढे घटना घडू नयेत त्या संदर्भात पोलीस प्रशासन असो किंवा प्रशासन असो किंवा मुख्यमंत्री साहेब असो यांनी अशा भविष्यात घडणार नाहीत याची दखल घेणे फार महत्त्वाचं आहे। आज माननीय जिल्हाधिकारी साहेब आयुष प्रसाद यांच्याकडे आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने मालेगाव येथील डोंगराळे या गावामध्ये जो अमानुष प्रकार एका चिमुकल्या बालिकेसोबत झाला, हा प्रकाराच्या निषेधार्थ एक निवेदन आम्ही या ठिकाणी दिले आहे। सदर गुन्हेगारावर त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला दाखल करून लवकरात लवकर अशा व्यक्तीला फाशीचीच शिक्षा व्हावी असा आम्ही प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवला आहे आणि त्यावरती त्यांच्याशी विचारविनिमय केला। त्याचबरोबर पीडितेच्या पालकांना शासनाकडून काही आर्थिक सहाय्य मिळावं अशी आम्ही तरतूद करत आहोत आणि त्या संदर्भात आम्ही इथे जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांनी ते मान्य केलं आहे। या ठिकाणी आजपर्यंत किंवा यापुढेही अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि म्हणून महिला आणि बालविकास याकडे दुर्लक्ष होत असलं, यावरती लक्ष केंद्रित करून जे दुर्लक्ष होत आहे त्यावरती आळा बसवण्याचं काम सरकारने करावं यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली आहे। ह्या बालिकेला आम्ही आदरांजली वाहतो। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.